नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन दामिनीला सांगतो, या डीलमध्ये फक्त तुमचा फायदा आहे, माझा नाही. आणि मी आधीही सांगितले की कायद्याच्या बाहेर राहून मी अशी कुठलीही डील करत नाही. दामिनी म्हणते की अर्जुन, तुझ्या आशिलाने जामिनाची मुख्य अट म्हणजे हजेरी चुकवली आहे. अर्जुन म्हणतो, यू आर राईट. मधुभाऊंनी 7 दिवस हजेरी दिली नाही, कारण तशी परमिशन मी कोर्टाकडून अगोदरच घेतली होती. त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून ते काही दिवस सही करायला येणार नाहीत अशी परमिशन होती माझ्याकडे. अर्जुन सायलीला फाईल द्यायला सांगतो, तेव्हा दामिनी ती फाईल सगळी उचकून व्यवस्थित पाहते. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ ज्या घरामध्ये राहत होते तिथलं हे CCTV फुटेज, ज्या लोकांसोबत राहत होते त्यांचं हे स्टेटमेंट, हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. पण तुमच्याकडे काय आहे? सायली म्हणते, काहीच नाही. प्रियाचे जे रिपोर्ट्स हवे आहेत तेही नाहीत त्यांच्याकडे. अर्जुन म्हणतो, पण त्या रिपोर्टसाठी तुम्ही एवढी धडपड का करताय हेच मला कळत नाही आहे. उलट तुम्हाला तर खात्री असायला पाहिजे की त्या सायकोलॉजिस्टच्या रिपोर्टमध्ये हेच लिहिलं असणार आहे की प्रिया खरं बोलते आहे, की उलटा कॉन्फिडन्स आहे तुमच्याकडे. सायली म्हणते, प्रिया खोटं बोलते आहे हे ते तज्ज्ञांना नक्कीच कळलं असेल, एवढी तर नक्कीच तुमची खात्री आहे. दामिनी म्हणते की चल ठीक आहे, वकील म्हणून रिपोर्ट दाखवू नको, पण एक मित्र म्हणून रिपोर्टमध्ये सांग तरी काय लिहिलं आहे. अर्जुन म्हणतो, आपण मित्र कधी झालो, आणि मित्र हा शब्द तुमच्या तोंडून शोभतसुद्धा नाही. सायली म्हणते, कसं आहे ना दामिनी मॅडम, सापाशी मित्रत्व केलं तर तो आपल्याला दंश करणार, हे न कळण्याइतके आम्ही मूर्ख नाही आहोत. अर्जुन म्हणतो, त्या रिपोर्टमध्ये काय आहे हे तुम्हाला कळेलच, पण ते कोर्टात. आता आम्ही निघतो, आणि ह्या छानशा डिनरसाठी तुमचं खरंच आभार. आणि बरं झालं तुम्ही आम्हाला इथं डिनरला बोलवलं. मला कमीत कमी हे तरी कळालं की तुम्ही तुमच्या केसेस अशा इल्लिगली डील करून सोडवता. अर्जुन सायली तिथून निघून जायला लागतात. दामिनीने रागातच डोक्याला हात लावलेला असतो. तेव्हा सायली परत फिरते आणि एक गुलाबजामुन घ्या ना, कारण तुमची ही डील फसली ना म्हणून तुमचा मूड खराब झाला असेल. घर तुमचं आहे, पण आग्रह मी करते. आणि हो, यातले जर गुलाबजाम उरले ना तर उद्या कोर्टामध्ये नक्की घेऊन या, कारण तिथे तुमचा मूड खराब होण्याची जास्त शक्यता आहे. आणि आता तुम्हाला शेवटचं सांगते दामिनी मॅडम, तुम्ही आजपर्यंत एकही केस हारला नाहीत, कारण तुम्ही एकही केस अर्जुन सुभेदारांच्या विरुद्ध लढला नाहीत. पण आता पहिली हार स्वीकारण्यासाठी तयार राहा, कारण आता तुमचा सामना माझ्या नवऱ्याशी आहे. आता ते दोघेही तिथून निघून जातात आणि दामिनी मात्र खूपच रागावलेली असते, कारण तिचं डील फसलेलं असतं. आता इकडे पूर्णा आजी आईस्क्रीमसाठी कल्पनाकडे हट्ट करत असतात. तितक्यात अर्जुन आणि सायली तिथे येतात. प्रताप म्हणतो, अरे आम्हाला तर वाटलं तुम्ही डिनरसाठी घरी येणार नाहीत. अर्जुन म्हणतो, नाही डॅड, एका डिनर डेटसाठी आम्ही बाहेर गेलो होतो. तो एक क्लायंट होता जो स्वतःला फार शहाणा समजत होता. दाखवलं त्याला पण की अर्जुन सुभेदार काय चीज आहे. सायली अर्जुनला हळूच म्हणते की आज मदर्स डे आहे, तुम्ही पूर्णा आजी आणि आईंशी थोडंसं प्रेमाने बोलला तर त्यांनाही असं वाटेल की मदर्स डे साजरा केला. तुम्ही थोडा वेळ बोलत बसा ना इथे. अर्जुन म्हणतो, मी जर त्यांच्याशी बोलत बसलो ना तर त्या दोघीही उठून जातील, मग कसला मदर्स डे आणि कसलं काय. सायली म्हणते, नाही जाणार, तुम्ही जा फक्त बोलायला. अर्जुन पूर्णा आजीच्या शेजारी बसतो आणि सायलीलाही म्हणतो की तुम्ही बसा ना. तेव्हा सायली मनातच विचार करते की मी जर इथं बसले तर आई आणि पूर्णा आजींचा मूड खराब होईल, म्हणून ती मटकी भिजवण्याचं कारण सांगते आणि किचनमध्ये जाते. आता अर्जुन आणि सर्वजण छान गप्पा मारत असतात. पूर्णा आजी म्हणते की म्हातार वयामध्ये असे बालहट्ट पुरवावेच लागतात. अर्जुन म्हणतो, इथं म्हातारं कोण आहे, तू तर या घरातली सगळ्यात छोटीशी मुलगी आहेस. सायली तेव्हा कुल्फी आईस्क्रीम घेऊन येते आणि म्हणते की मला माहिती होतं की पूर्णा आजी असंच हट्ट करणार, म्हणून मी आधीच बनवून गेले होते आईस्क्रीम. कल्पना म्हणते, पण आईस्क्रीम त्यांना बाधेल एवढी साधी गोष्ट लक्षात नाही आली का तुझ्या. तेव्हा सायली म्हणते की नाही आई, मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट, मखाना आणि खजूर घातलाय गोडासाठी, साखर अजिबात नाही, तुम्ही खाऊन बघा ना. अर्जुन सर्वांना आईस्क्रीम देतो. कल्पना म्हणते की आपण सर्वजण एकत्र आहे तर आपण अश्विन आणि तन्वीला पण बोलूयात का. लगेचच पूर्णा आजी दोघांना आवाज देते. दोघंही तिथे येतात. अश्विन म्हणतो, आमच्याशिवाय आईस्क्रीमची पार्टी चालू आहे का. कल्पना म्हणते, अरे तुला दिल्याशिवाय आम्हाला आईस्क्रीम बसणार आहे का, चला घ्या खायला. तेव्हा तन्वी मनातच विचार करते की दामिनीला भेटून आल्यापासून हे दोघं जरा जास्तच खुश आहेत ना. नेमकी काय घडलं असेल तिथं. मी इथं थांबले तर ते मला कळणार तर नाही, उलट माझं टेन्शन माझ्या चेहऱ्यावर दिसेल. तन्वी म्हणते, माझं जरा पोटात दुखतंय. अश्विन काळजीनेच तिच्याकडे चौकशी करायला जातो. मात्र तन्वी म्हणते की बेसिक अपचन आहे, लगेच औषध द्यायला जाऊ नकोस. अर्जुन म्हणतो, पोटामध्ये इतक्या गोष्टी लपून ठेवलेल्या असतात, अपचन होणारच ना. अश्विन म्हणतो की काही बोललास का दादा.
तेव्हा अर्जुन म्हणतो की आईस्क्रीम इतकं टेस्टी आहे की खाऊन खाऊन मला अपचन होईल. तन्वी रागातच म्हणते मग आईस्क्रीम खा आणि एन्जॉय कर, आणि ती तिच्या खोलीत निघून जाते. आता सर्वजण आईस्क्रीम टेस्ट करतात. त्यावेळेस कल्पनाला तर खूपच आवडतं, पण ती काहीच बोलत नाही. आणि पूर्ण आजी लगेच म्हणतात की वा एकदम मस्त, आणि पुन्हा अडखळतात आणि म्हणतात की तसं पहिला घास खाल्ला आईस्क्रीमचा तर ते कुठलंही छानच लागतं, आणि मला तर सकाळपासूनच आईस्क्रीम खायचं होतं, त्याच्यामुळे आणखीनच छान लागतंय. अश्विनही तोंड भरून कौतुक करतो. आईस्क्रीम खरंच खूप छान झालं आहे, आणि पुन्हा शांत होतो. तेव्हा सायली म्हणते की तुम्हाला असं सगळ्यांना हसताना पाहून आजचा दिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला असं वाटतंय. तेव्हा पूर्ण आजी म्हणते की आजचा दिवस आज काही स्पेशल आहे का? सायली म्हणते आमच्यासाठी सणच आहे, प्रत्येक आईचं आई पण साजरं करणारा सण. आज मदर्स डे आहे आणि तुम्हा दोघींनाही आमच्याकडून हॅपी मदर्स डे. अश्विन आणि प्रताप म्हणतात की आमच्या तर लक्षातच नव्हतं, बरं झालं सायली तू आठवण करून दिलीस. तेव्हा अश्विन दोघींच्याही पाया पडतो आणि दोघींना विश करतो. आता अर्जुन आणि सायली पूर्णाजीच्या पाया पडतात. पूर्णाजी त्यांच्या दोघांच्याही डोक्यावरती हात ठेवून त्यांना आशीर्वाद देते. आता ते दोघेही कल्पनाच्या पाया पडायला जातात. सायली म्हणते आजच्या दिवशी आम्हाला तुमचाही आशीर्वाद हवा आहे. तेव्हा ते पाया पडायला जातात, पण कल्पना लगेच उठून उभी राहते. तेव्हा दोघांनाही खूप धक्का बसतो. सायली कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न करते. मी माझी आई पाहिली नाही, पण आई काय असते हे मी तुमच्याकडे पाहून जाणवलं आहे. तेव्हा कल्पना खूप इमोशनल झालेली असते, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायलीला म्हणतो की दामिनी देशमुख, मी जी चेन तयार करतोय ना त्याच्यामध्ये आणखी एक लिंक जॉईन झाली आहे, आणि ही चेन आता तिच्या क्लायंटसाठी गळफास बनणार आहे. आता अर्जुन सायली कोर्टामध्ये निघालेले असतात. त्यावेळेस प्रियासुद्धा तयार झालेली असते. प्रिया मुद्दामच अर्जुनचं लक्ष विचलित करण्यासाठी भांडण उकरून काढते. अर्जुन हे मुद्दाम करतोय, त्याला माहिती आहे की त्यांनी जर असे उलटसुलट प्रश्न विचारले तर मी गोंधळून जाईन आणि कोर्टामध्ये माझी तब्येत खराब होईल, साक्षी देताना मी गोंधळू शकते, म्हणून करतोय हे सगळं. तिच्या एवढ्या बोलण्यावर सुद्धा अर्जुन शांत असतो. तेव्हा प्रिया मनातच विचार करते की हा अर्जुन इतका शांत कसा? आत्ता जर हा चिडला तरच त्याचं कोर्टामध्ये लक्ष लागणार नाही. सायली म्हणते की अर्जुन सुभेदारांचं लक्ष विचलित करणं इतकं सोपं नाही आहे प्रिया, कोर्टात भेटू हां. तेव्हा अर्जुन फार शांत असतो, मात्र प्रिया रागातच सायलीकडे पाहत असते. घरच्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो. तर मित्रांनो, आता कोर्टामध्ये दामिनी आणि अर्जुन यांच्यामध्ये जी लढत होणार आहे ती बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. प्रियाचा खोटारडेपणा समोर आल्यानंतर घरचे तिच्याबरोबर कसा व्यवहार करतील, अश्विन तिला माफ करेल का, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.